श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, 26/2/2025 वार बुधवार या दिवशी आलेली आहे। माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला महाशिवरात्री तिथी ही आपण साजरी करणार आहोत। तर हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्री तिथीला खास करून अनन्यसाधारण असं विशेष महत्त्व आहे। हा सण अत्यंत पवित्र असून या दिवशी शिवशक्तीचे मिलन झाले होते। शास्त्रानुसार असं म्हटलं जातं की महाशिवरात्रीला महादेव आणि देवी माता पार्वती यांचा विवाह सोहळा संपन्न झाला होता आणि महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराने संन्यास मार्ग सोडून आपले वैवाहिक जीवन स्वीकारले होते असं देखील म्हटलं जातं। महाशिव जो कोणी शंकराची विधिवत मनोभावे पूजन सेवा करतो, भगवान शंकराचा अभिषेक करतो, त्याच्या सर्व मनातील इच्छा मनोकामना महादेव नक्कीच पूर्ण करतात। यासोबतच त्या व्यक्तीला भगवान शंकर आणि माता पार्वती देवीचा कृपा आशीर्वाद मिळत असतो। तर आता बघा, यंदा 2025 मध्ये महाशिवरात्री जी आहे तर ती माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला म्हणजेच 26 फेब्रुवारीला साजरी महाशिवरात्रीचं व्रत जे आहे तर ते करण्यात येणार आहे। 25 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून हे व्रत सुरू होणार आहे। या दिवशी आपल्याला भगवान भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरामध्ये ज्या काही अडीअडचणी समस्या आहे संकटे आहे तर त्या दूर करण्यासाठी आणि त्याचबरोबर घरामध्ये जो काही पैसा येतो तो स्थिर राहण्यासाठी, घरामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख दारिद्र्य गरिबी ते संपून जाण्यासाठी, प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळावं, आपल्या मनातील ज्या काही कठीणातील कठीण इच्छा आकांक्षा आहे तर त्या पूर्ण व्हाव्या। सोबतच आपण खूप मेहनत करतोय परंतु आपल्या कष्टाला म्हणावं तसं मेहनतीला फळ मिळत नाही, आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही। त्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। कारण महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला घरामध्ये फक्त एका झाडाचं जे मूळ आहे तर ते थोडंसं आपल्याला काढून आणायचं आहे। आता हे मूळ आणल्यामुळे काय होणार आहे तर बघा, घरामध्ये चहू बाजूने पैसा येईल, आपलं जन्मोजन्मीचं जे काही दुःख दारिद्र्य आहे गरिबी आहे तर ती संपून जाईल असा हा जो उपाय आहे तर अतिशय प्रभावशाली उपाय आहे। हा आवर्जून करून बघा। तर आता हा उपाय तुम्हाला कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। तर बघा मित्रमैत्रिणींनो, महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे, लवकर उठायचं आहे। ज्यांना ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करणं शक्य नाही त्यांनी किमान लवकर उठायचं आहे सकाळी आणि आपल्याला स्नान करून तसेच उपवासाचा संकल्प करायचा आहे। या दिवशी सकाळ आणि संध्याकाळ भगवान देवादिदेव महादेवांचा आपल्याला नामस्मरण करायचं आहे, माता पार्वतीचं नामस्मरण करायचं आहे, पूजा करायची आहे, त्यांना नवीन वस्त्र अर्पण करायचे आहे। महाशिवरात्रीला विवाहित महिलांनी देवी पार्वती मातेला शृंगाराचं सर्व सामान आपल्याला अर्पण करायचं आहे। महाशिवरात्रीच्या निमित्त भगवान शंकराला बेलपत्र भांग धतुरा अर्पण करायचा आहे। तसेच या दिवशी शिव परिवाराला म्हणजेच भगवान श्री गणेश, भगवान श्री कार्तिकेय, भगवान शिव पार्वती, नंदी महाराज, अशोक सुंदरी हा महादेवांचा संपूर्ण परिवार आहे। तर यांना देखील आपल्याला जी आपण आता कापसाची वस्त्र बनवत असतो, गेजमाळ म्हणतो आपण त्याला, तर ती वस्त्र आपल्याला बनवायची आहे आणि अर्पण करायची आहे। ज्यांना कापसाची वस्त्र बनवणं शक्य नसेल त्यांनी आपण जो पचरंगी सूत असतं, मौलीचा धागा असतो, रोवली असते, कलाव्याचा धागा असतो तर तो तुम्ही वापरला तरी देखील चालणार आहे। त्याचं देखील तुम्ही गणपती बाप्पांसाठी, कार्तिकेयासाठी, अशोक सुंदरीसाठी, माता पार्वतीसाठी तुम्ही कलाव्याचा धागा जो आहे तर
तो वापरू शकता, परंतु देवाधिदेव महादेवांना आपल्याला कापसापासूनच पांढरं शुभ्र वस्त्र बनवायचं आहे आणि ते देवांना म्हणजेच महादेवांना अर्पण करायचं आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर आणि देवी माता पार्वतीचा विवाह झाला होता, त्यामुळे या दिवशी जर आपल्या कुंडलीमधील चंद्र जर कुठेतरी कमजोर झालेला असेल तर असं म्हणतात, जेव्हा चंद्र कमकुवत असतो त्यावेळी शंकराने त्याला आपल्या डोक्यावर धारण केलं होतं, त्यामुळे भगवान शंकराची नियमित पूजा केल्याने कुंडलीतील आपला चंद्रदोष जो आहे तर तो दूर होण्यासाठी मदत होत असते। त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला जे काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते काही आपल्याला सेवा करायची आहे, प्रभावी उपाय देखील महाशिवरात्रीच्या दिवशी करायचे आहे। तर हे करणं जे आहे तर ते खूप महत्त्वाचं, कारण हा दिवसच इतका पवित्र आणि इतका शुभ आहे। आपण त्या दिवशी ज्या काही सेवा करू, उपाय करू तर ते अतिशय 100% काय 1000% प्रभावी ठरले जातात। आणि जे उपाय मी तुमच्या बरोबर शेअर करत आहे तर ते उपाय शिव महापुराणातील तुमच्या सोबत उपाय मी शेअर करत आहे, त्यामुळे एकही उपाय चुकू नका। आपल्याला कोणत्या ना कोणत्या उपायाचं सेवेचं फळ हे देवाधिदेव महादेव नक्कीच आपल्याला मिळून देणार आहे, प्राप्त करून देणार आहे। उपाय करताना फक्त मनापासून आणि पूर्ण श्रद्धा ठेवून तुम्ही उपाय करा, नक्कीच तुम्हाला काही दिवसामध्ये अनुभव यायला सुरुवात होईल। तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगाल। तर बघा, आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, परंतु तरीही आपल्या कष्टाला, आपल्या मेहनतीला जी आपल्या नशिबाची साथ आहे तर ती मिळत नाही। कुठेतरी अडीअडचणीचा संकटे येतात, दुःखांचा आपल्याला सामना करावा लागत असतो। आणि ज्या वेळेस या पवित्र तिथी येत असतात त्या पवित्र तिथींवरती पृथ्वी तलावरती ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या खूप म्हणजे खूप प्रमाणात पृथ्वी तलावरती जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात। आणि आता महाशिवरात्री मात्र सर्वांनाच माहीत आहे की ती आपल्या हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। भोलेनाथ जे आहेत तर ते सांब सदाशिव आहेत आणि भक्तांच्या मनातील कितीही लहानातील लहान ज्या इच्छा आहे त्या नक्कीच पूर्ण करतात। जर आपण त्यांची मनोभावे पूजा केली तर त्या पूजेमध्ये ते आपल्या इच्छा नक्कीच पूर्ण करत असतात। आणि महाशिवरात्रीला तर ते किती प्रसन्न असतात बघा। आता तुम्ही जर हा उपाय केला तर बघा तो याचे किती चांगले फायदे, जे लाभ आहेत तर ते तुम्हाला नक्कीच मिळणार आहे। तर बघा, आता महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व हे कितीतरी सहस्रपटीने कार्यरत असतं आणि या शिवतत्वाचा ज्या वेळेस आपल्याला फायदा होत असतो, आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची झाडं झुडपं असतात आणि या झाडांना झुडपांना आपल्याला खूप चांगल्या प्रकारे फायदा होत असतो, कारण त्यामध्ये साक्षात परमेश्वर भगवंताचा जो निवास आहे तर तो निवास असतो। आणि झाडांची पूजा केल्यामुळे साक्षात आपल्याला 33 कोटी देवी देवतांचा कृपा आशीर्वाद मिळत असतो। तर आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक अशी पूजनीय झाडे आहेत, त्यामध्ये वडाचं झाड असेल, पिंपळाचं झाड असेल, आवळ्याचं झाड असेल, केळीचं झाड असेल, शमीपत्राचं झाड असेल, बेलपत्राचं झाड आहे, औदुंबराचं झाड आहे, धोत्र्याच्या फळाचं झाड आहे। अशा वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची आपण या दिवशी पूजा करत असतो आणि आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी त्या झाडांची पूजा करायची आहे आणि त्या झाडाचं एक मूळ आपल्याला आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे। या झाडाचं मूळ आपण आपल्या घरामध्ये आणल्यामुळे काय होणार आहे तर आपल्या घरामध्ये बघा, ज्या पैशाच्या अनेक काही अडचणी आहेत तर ह्या आपण खूप कष्ट करतोय, मेहनत करतोय, पण तरी हातामध्ये पैसा टिकत नाही। मुलांची प्रगती जी आहे तर ती थांबलेली आहे, कुटुंबाची प्रगती थांबलेली आहे। म्हणजेच काय तर आपले जे काही पैसे येण्याचे मार्ग आहेत तर ते बंद झालेले आहेत, तर ब्लॉक झालेले आहेत, तर ते आपल्याला मोकळे करायचे आहे। त्यासाठी आपल्याला देवाधिदेव महादेवांची सेवा करायची आहे, उपाय करायचे आहे या दिवशी। तर आपण जेव्हा अशा तिथींवरती काही सेवा उपाय करतो तर त्यावेळी आपल्या त्या इच्छा ज्या आहेत तर कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर त्या नक्कीच पूर्ण होत असतात, कारण आपण अनेक संकटांचा सामना करावा लागत असतो, त्याचबरोबर आपल्या कष्टाला, मेहनतीला साथ मिळत नाही, म्हणून आपण हे जे उपाय आहे तर ते करायलाच हवे। यामुळे आपल्या घरामध्ये जो काही येणारा
पैसा आहे तर तो स्थायी स्वरूपात स्थिर अखंड राहावा, माता लक्ष्मीने सदैव आपल्यावरती प्रसन्न राहावं, आपल्या घरामध्ये तिचं आगमन व्हावं, यासाठी आपल्याला हे जे उपाय आहेत तर ते करायचे आहे। बघा, कष्टाला पर्याय नसतो, परंतु आपल्या कष्टासोबतच मेहनतीसोबतच आपल्याला नशिबाची साथ मिळणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे, कारण आपण उपाय करत असतो। तर आता उपाय करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, त्यानंतर रोजची आपली नित्य देवपूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे आणि तुम्हाला दिवसभरामध्ये जेव्हा वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता। अगदी तुम्हाला रात्री जरी जमलं तरी तुम्ही देखील हा उपाय करू शकता। तुमच्या वेळेनुसार तुम्हाला करायचा आहे हा उपाय। तुम्हाला एक छान तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे, त्याचबरोबर तुम्हाला एक तांब्याभर लोटा भरून पिण्याचं चांगलं पाणी भरून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला त्या पाण्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे, थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे, गंध, फुलं, अक्षदा, हळदी, कुंकू हे संपूर्ण घेऊन तुम्हाला बेलाच्या झाडाजवळ जायचं आहे आणि या दिवशी बेलाच्या झाडाची पूजा करण्याला खरोखर अतिशय अत्यंत महत्त्व आहे। सर्वांनाच माहित आहे की बेलाच्या झाडामध्ये साक्षात माता पार्वती, भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मी, भगवान महादेव हे निवास करत असतात आणि या झाडांची सेवा पूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपात निवास करत असते। आता आपल्याला काय करायचं आहे, सर्वात प्रथम हे जे पाणी आहे तर ते त्या बेलाच्या झाडाखाली गेल्यावरती आपल्याला अर्पण करायचं आहे। त्यानंतर आपल्याला धूप दीपला सर्वात प्रथम आपल्याला दिवा धूप लावून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण जे हे पाणी सोबत नेलेलं आहे तर ते आपल्याला ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा माता लक्ष्मीचा तुम्हाला श्री मंत्र येत असेल किंवा जो कोणता माता लक्ष्मीचा मंत्र येत असेल तर त्या तुम्हाला मंत्राचं पठण करत करत तुम्हाला हे पाणी अगदी धीम्मधार आपल्याला सोडायचे आहे। एकदम असं फडकन ओतून द्यायचं नाही, तर हळूहळू आपल्याला ते लोट्यातील संपूर्ण पाणी टाकायचं आहे। आपला पाणी अर्पण करत असताना किमान 11-21 वेळा जप होईल अशा पद्धतीने आपल्याला ते पाणी अर्पण करायचं आहे। त्यानंतर हे पाणी अर्पण करून झाल्यावरती बेलाच्या झाडाला तुम्हाला भस्म लावायचं आहे, हळदी कुंकू लावायचं आहे, अष्टगंध लावू शकता, कारण ह्या झाडामध्ये संपूर्ण देवाचा निवास असतो, त्यामुळे आपण हळदी कुंकू हे अर्पण करू शकतो। यानंतर अखंड अक्षदा अर्पण करायची आहे, त्यानंतर फूल अर्पण करायचं आहे। तुम्ही जर साखर, खडी साखर किंवा नैवेद्य म्हणून कोणता एखादा गोड पदार्थ नेलेला असेल तर तो तुम्हाला तिथे बेलाच्या झाडाखाली अर्पण करायचा आहे। त्यानंतर साखर नेलेली असेल तर तुम्हाला बेलाच्या झाडाखाली मुंग्यांसाठी टाकायचे आहे। त्यानंतर तुम्हाला त्या बेलाच्या झाडाखाली बसून तुम्हाला एक कनकधारा स्तोत्रमचं पठण करायचं आहे आणि एकदा तुम्हाला दारिद्र्य दहन जे शिवस्तोत्रम आहे तर ते पठण करायचं आहे। यानंतर तुम्हाला शक्य झालं, ज्यांना शक्य होईल त्यांनी 16 वेळा श्री सूक्ताचं पठण करा, ज्यांना नाही शक्य झालं त्यांनी किमान 1 वेळा तरी आवर्जून पठण करण्याचा प्रयत्न करा। 1 वेळा श्री सूक्त आवर्जून पठण करा। त्यानंतर आपल्याला आपली जी काही इच्छा आहे आपल्याला अशी संपूर्ण पूजा करायची आहे, नमस्कार करायचा आहे, आपले दोन्ही हात त्या बेलाच्या झाडाला आपल्याला लावायचे आहे। अगदी तळमळीने आपली इच्छा जी आहे तर ती व्यक्त करायची आहे। आपल्याला आपल्या दोन्ही हातांनी ते हात धरून असा हातामध्ये खोड धरायचा आहे, आपली इच्छा व्यक्त करायची आहे आणि त्या झाडांना नमस्कार करून आपल्याला माफी मागून आपल्याला अगदी थोडंसं जे मूळ आहे तर ते आपल्याला काढायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे, विनंती करायची आहे की माझी ही अशी समस्या आहे। आता तुमची जी काय असेल ती धनप्राप्तीची असेल, लक्ष्मी प्राप्तीची असेल, तुमच्या घरामध्ये पैसा येत नसेल तर ती जी कोणती तुमची अडचण असेल ती तुम्हाला बोलायची आहे। मी एक उदाहरण म्हणून सांगितलेलं आहे, तर तुम्हाला ती व्यक्त करायची आहे। त्यानंतर नाक घासून तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि मी या सेवेसाठी ही माझी कामं होत नाही, त्यासाठी तुमचं थोडंसं मूळ मी काढत आहे, त्याची मला देवाधिदेव महादेवांना विनंती करायची आहे, मला आज्ञा द्या आणि माझा ही जी काही मी सेवा उपाय करत आहे तर तो सक्सेस होऊ द्या, मला याचा फायदा होऊ द्या, मला लाभ मिळू द्या, अशी तुम्हाला इच्छा व्यक्त करायची
करायची आहे। त्यानंतर तुम्हाला ती मुळी घरी घेऊन यायची आहे। स्वच्छ घरी आणल्यानंतर स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे। त्यानंतर त्या मुळीला तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे। हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे आणि एक लाल रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला ती मुळी बांधायची आहे। आणि आपल्या घरामध्ये जो दिवा आहे तर त्या दिव्यावरती तुम्हाला ही मुळी जी आहे तर ती थोडीशी फिरवून घ्यायची आहे, म्हणजेच त्या दिव्याला त्या मुळीला तुम्हाला धूप दीप अर्पण करायचं आहे। आता आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना देखील करायची आहे की माझ्या घरातील ज्या काही पैशांच्या समस्या आहे, अडचणी आहेत तर त्या संपून जाऊ दे। त्यानंतर तुम्हाला ही मुळी तुमच्या घराच्या आतल्या साईडला तुम्हाला तुमच्या उजव्या हाताला बांधायची आहे। घरामध्ये आपला जो मुख्य मेन दरवाजा आहे बघा, त्या दरवाजाच्या वरती आतल्या साईडला उजव्या हाताकडनं तुम्हाला बांधायची आहे। तर अशा पद्धतीने ही जी मुळी आहे तर ती तिथे तुम्हाला बांधायची आहे। नंतर तुम्हाला तिथे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे। यामुळे कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक शक्ती तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाही। त्याचबरोबर घरामध्ये आलेला पैसा जो आहे तर तो स्थिर राहील, आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळेल आणि आपले जे काही पैसा येण्याचे मार्ग आहे तर ते कुठे तरी खुंटलेले असेल तर ते नक्कीच मोकळे होईल आणि हळूहळू आपल्या घरामध्ये पैसा यायला सुरुवात होईल। अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा आहे। ही सुवर्ण संधी जी आहे तर ती खरोखर माझ्या YouTube परिवाराला सांगेन की अजिबात सोडू नका। ज्यांना जमेल त्यांनी हा उपाय आवर्जून करण्याचा प्रयत्न करा। आता ही मुळी आपल्याला किती दिवस ठेवायची, तर तुम्ही ही मुळी लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवू शकता। ज्यांना पैशाची अडचण आहे त्यांनी तिजोरीमध्ये ठेवा किंवा दरवाजाला बांधली तरी देखील चालणार आहे। तर आपल्याला ही पुढची जेव्हा महाशिवरात्र येईल 2026 मधली, तर तोपर्यंत आपल्याला ही मुळी तशीच बांधून ठेवायची आहे। कुठेही इकडे तिकडे फेकायची नाही, आपल्याला तिथेच बांधून ठेवायची आहे। आणि जेव्हा आपण पुढच्या महाशिवरात्रीला परत हा उपाय करू त्यावेळी आपण ती वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे। तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ।